महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, गरजा महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये मी अनामिका तुमच्या सर्वांचं स्वागत करते। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्यासाठी 746 कोटी रुपये रेल्वे मंत्रालयाने केले मंजूर। इराकमध्ये अडकलेले 40 भारतीय सुरक्षित असून त्यांची हत्या झालेली नाही, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे स्पष्टीकरण। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। रेल्वे मंत्रालयाने मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्यासाठी 2014-15 साठी 746 कोटी रुपये मंजूर केले आहेत। या दुसऱ्या टप्प्याचा खर्च 1927 कोटी रुपये एवढा असून उर्वरित खर्च राज्य सरकार उचलणार आहे। मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्यात छत्रपती शिवाजी टर्मिनसहून कुर्ल्यापर्यंत 5वा आणि 6वा मार्ग उभारण्यात येणार आहे। या टप्प्यात ठाणे ते दिवा असा मार्ग उभारण्यासोबत हार्बर मार्गावरील अंधेरी ते गोरेगाव पर्यंतच्या मार्गाच्या विस्तारीकरणाचाही समावेश आहे। 864 कोच, मध्य रेल्वेवरील डीसीएसी परावर्तन, स्थानक दर्जा सुधारण्यासह 6व्या मार्गात मुंबई सेंट्रल ते बोरिवली पर्यंतच्या मार्गाचा समावेश करण्यात आला आहे। 6 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची अत्यंत क्रूरपणे हत्या करणारा आरोपी प्रकाश जिनक निषाद उर्फ केवट याला ठाणे जिल्हा सेशन कोर्टाने गुरुवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे। 11 जून 2010 रोजी भाईंदर येथील गणेश देवल नगरात राहणारी 6 वर्षाची मुलगी घराजवळच आपल्या मैत्रिणीसोबत खेळत होती। शेजारी राहणाऱ्या केवटने तिला उचलून घरी नेले। या मुलीवर बलात्कार केल्यानंतर लोखंडी हत्याराने ठेचून त्याने मुलीची हत्या केली होती। मुलीचा मृतदेह दुसऱ्या दिवशी नाल्यात आढळला होता। पोलिसांनी चौकशी अंती केवटला अटक करून त्याच्या विरोधात खटला दाखल केला। पोलिसांनी केवटच्या घरातून त्या मुलीचे रक्ताने माखलेले कपडे जप्त केले होते। 13 जणांनी या प्रकरणात साक्ष दिली। त्यानंतर न्यायाधीश सुधीर काळे यांनी आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली। राज्यातलं भाजप सरकार घटनेबाह्य असून या सरकारजवळ पूर्ण बहुमत नाही, त्यामुळे हे सरकार बरखास्त करावं अशा प्रकारची याचिका उच्च न्यायालयात महाराष्ट्र काँग्रेस विधिमंडळ दलातर्फे नसीम खान यांनी दाखल केली आहे। हे सरकार आवाजी मतदानाचं असल्यामुळे भाजप सरकार नियमबाह्य आहे, त्यामुळे त्यांनी घेतलेले निर्णयही रद्द करावे असेही त्यांनी याचिकेत म्हटले। त्यामुळे येत्या सोमवारी न्यायालय यासंबंधी काय निर्णय घेत आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे। इराकमध्ये अडकलेले 40 भारतीय सुरक्षित असून त्यांची हत्या झालेली नाही असे स्पष्टीकरण परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिले आहे। परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी भारतीय कुटुंबियांच्या संपर्कात असून त्यांना परत आणण्यासाठी 3 अधिकारी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे। मुंबई अहमदाबाद महामार्ग क्रमांक 8 वर चारोटी जवळील चिंचपाडा येथे हत्या करून गाडी चोरी केल्याची घटना घडली आहे। हा तरुण मूळचा सातारा येथील असून भिवंडी येथे राहणारा आहे। त्याचे नाव प्रकाश गोपाळ शिंदे असं आहे। हा तरुण काल संध्याकाळी भिवंडीवरून डहाणूला जात होता, मात्र महामार्गावरील चिंचपाडा आणि चारोटी टोल नाका याच्यामध्ये त्याची हत्या करण्यात आली आहे। दरम्यान वाहन चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेज चारोटी टोल नाक्यावर उपलब्ध आहेत। ही घटना काल संध्याकाळी 5च्या सुमारास घडली असून गस्त घालणारे महामार्ग वाहतूक पोलीस असतात कुठे असा प्रश्न विचारण्यात येतोय। येथील मेनवण घाट आणि इतर परिसरात वारंवार दगडफेकीचा प्रकार घडताना दिसतो, पण पोलीस प्रशासन याबाबत निष्क्रिय असल्याचं समोर येतंय। याबाबत कासा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात कलम 302-394 अन्वये गुन्हा दाखल झाला असून कासा पोलिसांनी कॅमेरा समोर बोलण्यास टाळाटाळ केली आहे। हत्या केलेली आहे, प्रकार हत्येचा आहे, परंतु याला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांनी सहकार्य केले, माझ्या बंधूंनी सहकार्य केले, वार्ताहरवाल्यांनी, आणि हक्काचा न्याय मिळवून देतील अशीच मला आशा आहे। वादाचा प्रकार याच्या 1 दिवशी अगोदर त्यांची काहीतरी पार्टी झाली होती, पण आपण पण सध्या सांगू शकत नाही का वाद होता का नव्हता, पण हा वादाचाच प्रकार वाटतो। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला कार्तिक यात्रेच्या 10 दिवसांच्या कालावधीत विविध विभागातून 1,22,88,092 रुपयांची देणगी मिळाल्याची माहिती समितीचे व्यवस्थापक विलास महाजन यांनी दिली आहे। यंदा पहिल्यांदाच कार्तिकी यात्रा काळातील देणगीची रक्कम 1 कोटीच्या पुढे गेली आहे। आषाढी नंतरचा कार्तिकी यात्रा सोहळा महत्त्वाचा मानला जातो। 3 लाखांहून अधिक वारकरी यात्रेसाठी पंढरपुरात दाखल झाले होते।
मंदिर समितीने भाविकांकडून येणाऱ्या देणगीसाठी दानपेट्या व स्वतंत्र पावती पुस्तक छापून सुमारे पुण्याचे 150हून अधिक स्वयंसेवक नेमले होते. देणगी गोळा करण्यासाठी 48 देणगी पुस्तके 150 स्वयंसेवकांना देण्यात आली होती. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये 16 दानपेट्या व हंड्या ठेवण्यात आलेल्या असून यामधील गेल्या 8 दिवसांपूर्वी या सर्व दानपेट्या उघडण्यात आल्या. कोल्हापुरात टोल विरोधी आंदोलन पेटले असताना मुंबई उच्च न्यायालयाने रस्ते प्रकल्प कायदेशीर असल्याचे स्पष्ट केल्याने आरबीआय कंपनीला बळ मिळाले आहे. याचिका दाखल असताना नाके जाळण्यासारखी हिंसक कृत्य करणे योग्य नसल्याचे न्यायाधीशांनी म्हटले आहे. टोल प्रश्नाबाबत दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका न्यायालयानं 14 ऑक्टोबर 2014 रोजी फेटाळल्या होत्या. मात्र त्याबाबत सविस्तर 105 पानी निकालपत्र बुधवारी जाहीर करण्यात आले. प्रकल्प आखून तो मंजूर करताना कोल्हापुरातून या प्रकल्पाला विरोध का झाला नाही अशी विचारणा न्यायालयानं केली आहे. तसेच प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नागरी हितांची पायमल्ली कशी दिसली असाही प्रश्न उपस्थित केला. दरम्यान या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी कृती समितीकडून केली जात आहे. उत्तर भारतातील राजकीय क्षेत्रातील 2 प्रमुख नावं एक होणार आहेत. समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंग आणि जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे सूत जुळणार आहेत. लालूंची मुलगी राजलक्ष्मी हिचे लग्न मुलायम सिंग यांचा चुलत नातू तेज प्रताप याच्याबरोबर होणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मोदी लाटेचा परिणाम उत्तर भारतातही दिसला. त्यामुळे आपला कमी झालेला प्रभाव पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. ही गरज ओळखूनच त्यांनी कौटुंबिक हितसंबंध जोडल्याचे समजले जात आहे. जनमंदिर फाउंडेशन वतीने 26/11च्या शहीदांना दिली अनोखी मानवंदना. गेली अनेक वर्षे खानपूर तालुक्यातील जनमंदिर फाउंडेशनच्या वतीने अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. या सामाजिक बांधिलकीतून 26/11च्या हल्ल्यातील शहीद जवानांना त्यांनी अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली. विट्यातील उपविभागीय कार्यालयातील पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रेमाचं आपलेपणाचं प्रतीक गुलाब देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या कर्तव्य दक्षतेला सलाम केलाच, परंतु नव्या सरकारकडून त्यांना अपेक्षित असणाऱ्या सुविधा मिळाव्यात अशी मागणीही केली. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत. गरजा महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये तुर्तास इथेच थांबूया. पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत.